नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक स्ट्रीट फूड आणि त्याचं नाव आहे रोज ऑमलेट। आता या रोज ऑमलेट या शब्दामध्ये दोन शब्द आहेत। रोज मीनिंग ग्रेव्ही किंवा करी आणि ऑमलेट म्हणजे नॉर्मल अंड्याचं ऑमलेट। सो बेसिकली याच्यामध्ये चिकनची ग्रेव्ही वापरली जाते आणि अंडा विथ चिकन करी हे खूप एक युनिक कॉम्बिनेशन आहे आणि याची चव सुद्धा खूपच भारी असते, खूपच युनिक असते। तेव्हा पटकन सुरू करूया रेसिपीला। पण जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राइब करा। तसंच बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझे अपकमिंग व्हिडिओज आपल्याला मिस होणार नाही। रोज ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बनवायचं असतं ते म्हणजे ऑमलेट। ऑमलेटसाठी मी इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट मी इथे घालते। आवडत असल्यास बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा इथे घालू शकता। आता सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यात 2 अंडी फोडून घालायची। अंडी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित फेटून घ्यायची म्हणजे आपलं ऑमलेट खूप फ्लफी बनतं। अंडा व्यवस्थित फेटून झालं की आपल्याला एका पॅन मध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचे। जसा पॅन गरम झाला की आपल्याला ऑमलेटचं सगळं मिक्सचर पॅन मध्ये घालून इव्हनली स्प्रेड करून घ्यायचे। नंतर त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ऑमलेट शिजवून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर आपल्याला ऑमलेट हे टर्न करून मिनिटभरासाठी भाजून घ्यायचे। ऑमलेट व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजलं की आपल्याला हे फोल्ड करून मधून त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे। ऑमलेट बनवून तयार आहे। आता ऑमलेटचा एक पार्ट घ्यायचा आणि आपल्याला तो प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवून द्यायचा। आता आपण रोज ऑमलेट प्लेट करायला घेऊया। ऑमलेटवर आपल्याला चिकनची ग्रेव्ही घालायची आहे। शक्यतो रोज ऑमलेटमध्ये चिकन शाकोतीचा वापर करतात आणि चिकन शाकोतीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। रोज ऑमलेटमध्ये ऑमलेट आणि चिकन ग्रेव्ही बरोबर एखादा चिकनचा पीस सुद्धा असतो। आता आपल्याला याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर तसंच अर्धा लिंबाचा रस घालायचे। आपली ही रोज ऑमलेटची रेसिपी तयार झालेली आहे। ही रोज ऑमलेट आपण ब्रेड, पाव, पोळी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो। तेव्हा ही रेसिपी नक्की बनवून पहा। आवडली असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच कधी गोव्याला गेलं तर रोज ऑमलेट नक्की ट्राय करा। धन्यवाद।